शुल्का वाटण्यासारखा काही नाहीये. कार्यकर्त्यांनी आपलं काम जोमाने परत जबाबदारी तुमच्यावर येणार आहे. आता नगरपालिकेची जबाबदारी येणार आहे, महापालिका आहे, जिल्हा परिषद आहे, पंचायत समिती आहे. या सर्व ज्या निवडणुका आहेत या निवडणुकीमध्ये तुम्हाला 1,37,000 काही मतं जी आपल्याला मिळाली त्या मतामुळे आपण त्याचा एकंदरीत परिणाम पाहिला तर आपल्याला 1,37,960 मतं मिळाली. जिल्ह्यामध्ये फार कमी लोकांना, जिल्ह्यामध्ये तर नाहीच आहे, सर्वात हायेस्ट मतं आपल्याला मिळाली. परंतु जी मतं आपली फुटली, जी वाया गेली, त्याचा मी शोध लावून 20,000 मतं आपल्या विचाराची ती कशी गेली, काय गेली, आज त्याच्याबद्दल बोलायची गरज नाही. सर्व आपण कार्यकर्ते आहात, सर्वांना माहित आहे का अशा या परिस्थितीमध्ये ज्या वेळेस हे राजकारणाचे समीकरण जे बनतात त्या राजकारणाच्या समीकरणामध्ये तालुका आपला मागासलेला आहे. तालुक्यामध्ये अजूनही अनेक काम, काही लोक कोर्टामध्ये गेले, बॅरेजेसला स्टे घेतला, आणि ते जे बॅरेजेस बनवू लागले त्या सर्व गावांमध्ये मायनस आहे. एक दोन गाव सोडले सर्व गावामध्ये मायनस आहे. पण तरीही मायनस प्लस मताच्या राजकारणाच्या ऐवजी जे नदीचा पात्र एकच आहे, एक प्रमुख नदी आहे पूर्णा आणि दुसरी आहे खेळणा. छोटे मोठे नाले, छोटे मोठे पात्र आहे, परंतु जोपर्यंत तुम्ही लोकांना, शेतकरी बांधवांना पाणी उपलब्ध करून देणार नाही तोपर्यंत शेतकरी सक्षम होणार नाही. 8,000 कोटी रुपयाची ती कामं होती, त्याला स्टे घेतला आणि त्याच लोकांनी ज्यांनी स्टे घेतला त्यांनाच मतं दिली. हे बी एक राजकारण तुमच्या माझ्यासाठी अभ्यास करण्यासारखं आहे. म्हणून आपण मताचं राजकारण करत नाही कधी. प्रत्येक